मकर राशी 3 ऑगस्ट नंतर या दोन व्यक्तींपासून 3 हात लांबच राहा. नमस्कार मित्रांनो, मकर राशीच्या व्यक्तींनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक वेळी तुमचा चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि विश्वास याचाही काही लोक गैरफायदा घेत आहेत, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. 2 ऑगस्टच्या संकष्टी चतुर्थीनंतर निर्माण होणारे काही ग्रह संकेत मकर राशीच्या अनेक व्यक्तींना एक गंभीर इशारा देत असल्याचे पारंपरिक ज्योतिषशास्त्रात मानले गेले आहे. हे असे संकेत सांगतात की तुमच्या आयुष्यात अशा दोन व्यक्ती असू शकतात ज्यावर करणी किंवा हितचिंतक यासारख्या तुम्हाला त्या वाटतील, पण त्यांच्या वागण्यातून तुमचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण त्या दोन प्रकारच्या व्यक्तींची ओळख, त्यांची लक्षणे, त्यांच्यापासून सावध राहण्याची कारणे आणि श्री गणेशाच्या कृपेने स्वतःचे संरक्षण कसे करावे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी हा कर्मशिस्त, न्याय आणि संयमाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्ती आयुष्यात कोणतीही गोष्ट शॉर्टकटपणे मिळवण्यापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवतात. परंतु अनेकदा त्यांचा हाच सरळ आणि प्रामाणिकपणा स्वभाव काही लोक स्वतःच्या फायद्यांसाठी वापरण्याचा प्रयत्न करतात. संकष्टी चतुर्थी ही विघ्नहर्ता श्री गणेशांची उपासना करण्याची तिथी मानली जाते. या काळात स्वतःच्या नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहणे, कोणावर किती विश्वास ठेवायचा याचा शांतपणे विचार करणे आणि भावनेपेक्षा विवेकाला महत्त्व देणे उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक हसरा चेहरा हितचिंतक असेलच असे नाही, हे लक्षात ठेवणे हे महत्त्वाचे आहे. या काळात तुमच्या आयुष्यातील पहिली व्यक्ती प्रकार म्हणजे नेहमी गोड बोलणारी आणि प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणारी अशी व्यक्ती सतत तुमच्या योजना, आर्थिक स्थिती, घरातील गोष्टी या वैयक्तिक निर्णयात विचारत राहते. सुरुवातीला हे आपुलकीचे वाटू शकते, पण प्रत्येक माहिती सर्वांना शेअर करणे योग्य असेलच असे नाही. ज्योतिषशास्त्र सांगते की शुभ काळ स्वतःच्या योजना योग्य वेळी येईपर्यंत गुप्त ठेवणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या संकष्टी चतुर्थीनंतर कोणाशी किती माहिती शेअर करायची याबाबत थोडी अधिक सावधगिरी बाळगणे उपयोगी ठरू शकते. दुसरी व्यक्ती प्रकार म्हणजे गरज पडली की तुमची आठवण काढणारी व्यक्ती. अशी व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने वागते, पण बहुतेक वेळा स्वतःचा फायदा असेल तेव्हा संपर्क करते. काम झाल्यावर मात्र ती पुन्हा दूर जाते. अशा परिस्थितीत कोणावर संशय घेण्याऐवजी त्यांच्या वागण्यातील सातत्य पाहणे महत्त्वाचे असते. जो माणूस आनंदात, अडचणीत आणि साध्या दिवसातही तुमच्या पाठीशी उभा राहतो, त्याच्यावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरते. संकष्टी चतुर्थीचा हा संदेश म्हणजे नाते तोडण्याचा नाही, तर ते अधिक शांतपणाने समजून घेण्याचा आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, या काळात आर्थिक व्यवहार, भागीदारी आणि उधार देणे घेणे यामध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक ठरू शकते. केवळ भावनेच्या भरात किंवा नात्याच्या आधारावर मोठे निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतल्यानंतरच पुढे जा. श्री गणेश बुद्धीचे देव मानले जातात. त्यामुळे या संकष्टी चतुर्थीच्या काळात विवेक, सहाय्य आणि स्पष्ट विचार या तिन्ही गोष्टी तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. योग्य निर्णयाने एकदा मोठ्या अडचणीत टाळण्यास मदत करतात. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही व्यक्तीबद्दल भीती निर्माण करणे नाही, तर उलट आपल्या आयुष्यातील नाते अधिक समजूतदारपणे पाहण्याची प्रेरणा देणे हा आहे. प्रत्येक वाईट व्यक्ती असेलच असे नाही. प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नसते. संकष्टी चतुर्थीचा संदेश आपल्याला हे शिकवतो की श्रद्धेसोबतच विवेकही तितकाच आवश्यक आहे. जेव्हा आपण योग्य वेळी योग्य व्यक्ती ओळखतो, तेव्हा अनेक अडचणी आपोआप दूर होतात आणि आयुष्याची दिशांना सुरक्षित आणि समाधानकारक बनते. ही दिशा पुढील भागात आपण मकर राशीसाठी करिअर, धनयोग, कौटुंबिक जीवन, ग्रह संकेत यांचा महत्त्वाचा संदेश जाणून घेणार आहोत. मकर राशीच्या व्यक्तींना आता सर्वात महत्त्वाच्या संकेतांकडे लक्ष द्या. ज्योतिषशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुमच्या विश्वासाची खरी परीक्षा होईल. या काळात एखादी व्यक्ती तुमच्या जवळ येऊन तुमच्याकडून सल्ला, मदत किंवा वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. सुरुवातीला तिचा हेतू चांगला वाटेल, पण नंतर त्या माहितीचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणून या काळात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणे टाळा. विशेषतः आर्थिक योजना, नवीन कामगारातील निर्णय किंवा भविष्यातील योजना शक्य तितक्या मर्यादित लोकांपर्यंत ठेवा. ज्योतिषशास्त्र सांगते की योग्य वेळी केलेले मौन ही अनेक संकटांपासून संरक्षण करते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोन व्यक्तींना ओळखायचं कसं? पहिली व्यक्ती अशी असते जी तुमच्या यशावर समोरून आनंद व्यक्त करते, पण तुमच्या प्रगतीनंतर तुमच्या बोलण्यात सूक्ष्म बदल दिसू लागतात. ती वारंवार तुमची तुलना इतरांशी करते, तुमच्या निर्णयावर शंका घेते किंवा नकळत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करते. अशा व्यक्तीने मी उघडपणे विरोध करत नाही, पण त्यांच्या शब्दांमधून नकारात्मकता जाणवू लागते. संकष्टी चतुर्थीचा संकेत असा आहे की अशा वागणुकीकडे दुर्लक्ष करू नका. मात्र कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी शांतपणे निरीक्षण करा.
दुसरी व्यक्ती अधिक धोकादायक ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या प्रत्येक अडचणी सहानुभूती दाखवते, पण तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती इतरांपर्यंत पोहोचवते किंवा कोणालाही तुम्ही सांगितले नाही तरी तुमच्या घरातील किंवा कामातील गोष्टी बाहेर कशा पोचतात असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. म्हणूनच या काळात तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकासमोर मांडण्याऐवजी विवेकाने वागा. प्रत्येक हसरा चेहरा विश्वासू असेलच असे नाही आणि प्रत्येक शांत व्यक्ती तुमच्या विरोधात असेलच असे नाही. म्हणून व्यक्तीच्या बोलणे नव्हे तर तिचे सातत्यपूर्ण वर्तन लक्षात ठेवा. मकर राशीच्या व्यक्तींनो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकावर संशय घ्या. उलट श्री गणेशाचा संदेश असा आहे की विश्वास ठेवा, पण विवेकही सोबत ठेवा. या काळात नाती तोडण्याची गरज नाही, मात्र मर्यादा ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार लेखी ठेवा. महत्त्वाचे निर्णय कुटुंबातील विश्वास व्यक्तींशी चर्चा करून घ्या आणि भावनेच्या भरात कोणालाही मोठे आश्वासन देऊ नका. अनेक वेळा नुकसान हे शत्रूमुळे होत नाही तर आपले आत्मविश्वासामुळे होते. त्यामुळे हा काळ सामान्य आणि शहाणपणाने हाताळणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकते. आणि आता ग्रह अत्यंत महत्त्वाचा ग्रहसंकेत संकष्टी चतुर्थीनंतर जर एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदलू लागलं तर ती व्यक्ती वारंवार तुमच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागली आहे किंवा तुमच्या निर्णयामध्ये अनावश्यक हस्तक्षेप करू लागली आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. घाईघाईने नाते तोडू नका, पण थोडे अंतर ठेवून परिस्थितीचे निरीक्षण करा. अनेकदा वेळ सत्य समोर आणते. श्री गणेशाची कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्ती ओळखण्याची बुद्धी. म्हणून या संकष्टी चतुर्थीला प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यातील खरी साथ देणारी माणसे आणि फक्त स्वार्थासाठी जवळ राहणारी माणसे यातील फरक ओळखण्याची शक्ती तुम्हाला लाभो. पुढील भागात आपण मकर राशीसाठी शुभ संकेत, धनयोग, करिअरमधील बदल, प्रभावी उपाय आणि शेवटी संकष्टी चतुर्थीचा महत्त्वाचा संदेश जाणून घेऊया. मकर राशीच्या व्यक्तीने संकष्टी चतुर्थीनंतर एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमचा हितचिंतक असेलच असे नाही आणि प्रत्येक कटू बोलणारी व्यक्ती तुमच्या शत्रूही असेल असे नाही. शनिदेवाचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे माणसाला त्यांच्या शब्दांपेक्षा कर्मावरून ओळखा. जो व्यक्ती तुमच्या अनुपस्थित तुमचा आदर करतो, तुमच्या यशाने मनापासून आनंदी होतो आणि तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही. परंतु जो वारंवार तुमच्या मनात इतरांविषयी शंका निर्माण करतो, तुमची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्या निर्णयामध्ये गोंधळ निर्माण करतो, त्याच्याशी थोडे अंतर ठेवणे अधिक योग्य ठरू शकते. या काळात करिअर आणि आर्थिक बाबतीत काही नवीन संधी निर्माण होतील, मात्र प्रत्येक संधी सर्वांसमोर सांगत बसू नका. काही वेळा काम पूर्ण होण्याची त्याची चर्चा केल्याने त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीनंतर तुमच्या योजना, गुंतवणूक आणि नवीन कामाबद्दल फक्त जवळच्या विश्वासू माणसांसमोर चर्चा करा. श्री गणेशांना बुद्धीचा अधिपती मानले जाते, म्हणून या काळात विवेकाने घेतलेला निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतो. आता अनेक जण विचारतील, या दोन व्यक्ती ओळख नक्की कशी पटेल? तर सोपा साधा संकेत लक्षात ठेवा. पहिली व्यक्ती तुमच्या यशाची बातमी ऐकून वारंवार आनंद व्यक्त करायला लागेल, पण लगेच तुमच्या निर्णयामध्ये दोष काढेल. दुसरी व्यक्ती सतत तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, पैशांबद्दल जास्त चौकशी करेल. हे असे संकेत दिसले की ओळखून जा की ही व्यक्ती वाईट आहे, पण अशा वेळी तुम्ही त्याचं निरीक्षण करा, संयम बाळगा आणि महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करताना सावध राहा. शनीचा प्रभाव आपल्याला घाईत नव्हे तर विचारपूर्वक निर्णय घेण्याची शिकवण देतो. आध्यात्मिक उपाय तुम्हाला आता मी सांगणार आहे. श्री गणेशांना दुर्वा आणि मोदक अर्पण करा शुक्रवारी किंवा मंगळवारी आणि मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर काही क्षण शांत बसून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवत नाही ना? अनेकदा उत्तर आपल्या मनात दडलेलं असतं. हा उपाय कोणालाही दोषी ठरवण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये विवेक, संयम, योग्य निर्णय क्षमता वाढवण्यासाठी आहे. श्रद्धा आणि सजगता याचा समतोल राखण्यासाठी अडचणी टाळू शकतात. मकर राशीच्या संकष्टी चतुर्थीचा सर्वात मोठा संदेश भीती निर्माण करणे नाही, तर योग्य व्यक्तीची ओळख करून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणणे आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.